अवधूत जी, प्रश्न हा आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा ह्या एका वाक्याने तुम्हाला सत्तेत पोहोचवलंय. कारण लोकांना वीट आला होता ह्या भ्रष्टाचाराचा आणि ह्या सगळ्याचा. आज या राज्यामध्ये आता सांगितलं त्याप्रमाणे, आणि हा अहवाल सांगतो मी, सगळं तुम्ही पण वाचला असेल. हा अहवाल काय सांगतो माहिती आहे का? सरकारची जमीन खाण्याची पूर्ण परिस्थिती झाली होती, सगळं झालं होतं, खाल्ली होती, आणि आज क्लीन चिट. नमस्कार विलासजी. सर्वप्रथम ह्या संपूर्ण व्यवहारामध्ये आपल्याला दोन भाग करावे लागतील. एक म्हणजे पॉलिटिकल आणि दुसरा म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. पॉलिटिकल भाग जो आहे त्याच्याबद्दल अंजलीताई आतापर्यंत थोड्या बोलल्या, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग जो आहे त्याच्याबद्दल जास्त बोलल्या. मी दुसऱ्या भागाबद्दल सुरुवातीला बोलतो, पण त्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. घर बदललं, मालकं बदलली, तरी मांजर मात्र ते घर सोडत नाही. त्यामुळे सरकार जरी बदलत असली तरी हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मांजर आहे ते मात्र घर सोडत नाही. ते आधीच्या घरामध्ये सुद्धा मुक्तपणे वावरतं आणि नव्या घरात सुद्धा मुक्तपणे वावरतं. हे मांजर म्हणजे आपल्याकडची नोकरशाही आहे आणि ती सगळ्यात भ्रष्ट आहे. जर महाराष्ट्रातीलच नव्हे तर अख्ख्या भारतातील सर्व हे जे बाबू लोक आहेत त्यांच्या संपत्तीची चौकशी केली तर 90% बाबू लोकांकडे तुम्हाला करोडोची संपत्ती मिळेल. हे जागतिक सत्य आहे. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की तुम्ही म्हणालात ना खाऊंगा ना खाने दूंगा. गेली 11 वर्ष हे जे वाक्य आहे ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आहे आणि गेली 11 वर्षामध्ये विलासजी संपूर्ण केंद्र सरकारमधल्या एकाही मंत्र्यावर गैरव्यवहाराचे किंवा अपहाराचे किंवा भ्रष्टाचाराचे आरोपही आजपर्यंत विरोधक लावू शकला नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करू नये. आता प्रश्न आला आहे महाराष्ट्राचा. तर महाराष्ट्रामध्ये आज जो विषय आहे की ह्या पुण्याच्या जमिनीवर कोणीतरी अहवाल दिलाय. हा अहवाल सुद्धा सर्व बाबू लोकांनी दिलेला आहे आणि हा अहवाल अजून आमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने स्वीकारला नाही. त्यामुळे जो अहवाल स्वीकारला नाही, अहवाल कोणी केला ह्याला आम्ही जबाबदार नाही. जर तो अहवाल चुकीचा असेल तर माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील, नवीन अहवाल घेतील. परंतु एक अहवाल जो कुणीतरी बाबू लोकांनी बनवलेला आहे त्याच्यावरनं आम्हाला कोंडीत पकडून आम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करू नये. बरं, ठीक आहे.